2024 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मोदींनी यवतमाळमधून केली। आज मोदींची यवतमाळमध्ये मोठी सभा झाली। म्हणायला तो महिला बचत गटांचा मेळावा होता, परंतु प्रत्यक्षात ती मोदींची प्रचार सभा होती। या सभेसाठी सुमारे राज्यातून 2.5 लाख महिला उपस्थित होणार असा दावा भाजपने केला होता। पण मोदींच्या सभेला या महिला आल्या कशा असा प्रश्न कोणी विचारला नाही। मोदींच्या सभेला या महिला आणल्या गेल्या बसमधून। यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सुमारे 1200 बस बुक केल्या होत्या। त्यासाठीचा सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। हा खर्च नेमका कोणी केला? महाराष्ट्र सरकारने, भाजपने की केंद्र सरकारने? की मग हा खर्च त्या महिलांकडूनच वसूल करण्यात आला? याची सुद्धा माहिती नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामधून द्यायला हवी होती। या सभेमधून परत एकदा मोदींनी लोकांना टोपी घालण्याचं काम केलं। 10 वर्षापासून मोदी तेच करत आहेत। दररोज नवीन काहीतरी आश्वासने लोकांना द्यायची। मागच्या आश्वासनांचं काय झालं हे सांगायचं नाही। मोदी आणि भाजप किती खोटारडा आहे एका उदाहरणातून आपण समजून घ्या। एकीकडे बचत गटांच्या महिलांना आम्ही 40,000 कोटी रुपये आता तरतूद केली आहे असं सांगायचं, आणि दुसरीकडे सुमारे 1 महिन्यापासून मुंबईमध्ये अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे, त्यांना एक शब्द सुद्धा बोलायचं नाही। अशा प्रकारची चमकोगिरी मोदींनी मागच्या 10 वर्षामध्ये केलेलीच आहे आणि आता परत 2024च्या लोकसभेसाठी करणार आहे। आता नेमकं जनता निवडणुकीमध्ये काय करते हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, मोदी परत एकदा निवडून येतील का? या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।